संत महात्म्यांचं चरित्र आहे आपल्याला काहीतरी सांगून जातं पहा। माऊली ज्ञानोबांचं चरित्र आहे, माणसाला ज्ञान दान करण्याचं कार्य केलंय कोणी? माऊली ज्ञानोबांनी। आणि माणसाला कायम सांगते पहा, दान जर आपण अन्नदान केलं, वस्त्रदान जर केलं तर माणसाला अपेक्षा असते अजून जर चांगलं वस्त्र मागितलं असतं तर भेटलं असतं। धनदान केलं अजूनही अपेक्षा असते अजून जर मागितलं असतं तर भेटलं असतं। पण अन्नदान आणि ज्ञानदान असं की माणूस तृप्त होऊन जातो, आणि तेच ज्ञानदान करण्याचं कार्य माऊली ज्ञानोबांनी केलंय। माणसाला प्रपंचामध्येही आणि परमार्थामध्येही ज्ञानाची गरज असते। मला सांगा पुरुष मंडळी, जेव्हा तुम्ही मीडियावरती जरांगे पाटलांना पाहता, आंतरवालीमध्ये होते तेव्हाही, जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते संभाजीनगरला तेव्हाही जरांगे पाटलाचं तोंड दिसत नव्हतं, एवढे कॅमेरे आणि एवढे तिथं होते माईक, बरोबर आहे की नाही? बोलणं कळतंय ना माझं? हा, तेवढे माईक तेवढे कॅमेरे होते, पण आजपर्यंत जरांगे पाटलांकडे कोणत्या प्रश्नाचं उत्तर नाही असा एकही दिवस नाही उगवला का? मीडियावाल्यांनी प्रश्न विचारण्याच्या अगोदर जरांगे पाटलांकडे उत्तर तयार राहायचं पहा, अगोदर उत्तर तयार का? 25 वर्षापासून त्या गोष्टीचा अभ्यास केलाय त्यांनी, पूर्ण ज्ञान आत्मसात करून घेतलंय म्हणून ते बोलतायत। माणसाला ज्ञानाची गरज आहे म्हणून माऊली ज्ञानोबांसाठी म्हटलं जातं, ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज आणि म्हणती ज्ञान देव तू मायसे, किंवा ज्ञानाचा सागर सखा माझा सागर सखा माझा ज्ञानेश्वर। माऊली ज्ञानोबांनी ज्ञान दान करण्याचं कार्य केलं। आता काही काही माणसं म्हणतील, ताई कीर्तन भजन ऐकण्याची इच्छा आहे, आमचं निमित्त कोणतंही असू द्या, पण आम्हाला परमार्थ करण्यासाठी वेळ भेटत नाही का? द्राक्षाची बागा खूप आहेत, द्राक्षाला फवारणी करावी लागते, द्राक्ष तोडायच्या दिवसामध्ये जे असतात रेबर त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं, खरं आहे की नाही? हे तुम्हाला सांगू, संत सावता महाराजांचं चरित्र पहा। सावता महाराज सांगतायत, कांदा मुळा भाजी आमच्यासाठी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला विठ्ठल जळीस्थळी भरेला, अरे ठाव नाही उरला, किंवा सर्वा घटी राम देहादिही एक, सूर्यप्रकाश शक सहस रश्मी नाही तर देव नटला नाना परी। असं एकही ठिकाण नाही जिथे माझं भगवान परमात्मा नाही। संत सावता महाराजांनी सांगितले, भगवान परमात्म्याने जे काम दिले, जे कार्य दिले तेच काम प्रामाणिकपणे पार पाडणे हाच खरा परमार्थ आहे। आता मला सांगा, जरांगे पाटलांना कीर्तन कथा ऐकण्याची गरज आहे का? दुसरा परमार्थ नाही, परमार्थ केलाय त्यांनी, जे काम दिलंय भगवान परमात्म्याने, जे कार्य दिलंय। आजपर्यंत माणूस म्हणायचा छत्रपती शिवाजी महाराजांना, राजा आमच्यामध्ये अवतार घ्या। छत्रपती शिवाजी महाराजांनी अवतार घेतलाय जरांगे पाटील यांच्या रूपानं, पण ते आपल्याला कळणं गरजेचं आहे पहा। जरांगे पाटलांच्या रूपानं आपल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अवतार घेतलाय, पण समजलं पाहिजे, माणसाला समजलं पाहिजे, दुसरा परमार्थ करण्याची गरज नाही का? जगद्गुरु तुकोबारायला एकदा सांगितलं होतं पहा छत्रपती शिवाजी महाराजांनी, आणि हे रोज रक्ताचे पाठ वगैरे याला मार त्याला हान हे बंद करायचं म्हणे मला। छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु जगद्गुरु तुकोबाराय हे बंद करायचं म्हणे मला, तुमच्यासारखा जनजागृती करायची, तुमच्यासारखा परमार्थ करायचा। छत्रपती शिवाजी महाराजांना जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, राजा
परमार्थ आमच्यासाठी करताल तुम्ही, पण जे माणसं आम्ही जनजागृती करू पण जे आमचंही ऐकत नाहीत ते तुमच्या तलवारीनं ऐकतील, म्हणून तुम्हाला तुमचा परमार्थ तलवारीनं करावा लागेल. तो तुमचा परमार्थ आहे हा आमचा परमार्थ आहे. तसंच जरांगे पाटील त्यांच्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत, त्यांना दुसरा परमार्थ करण्याची गरज नाही. हित हित माणसाला समजलं पाहिजे. पहा, प्रामाणिकपणे काम, महिला मंडळी पुरुष मंडळी, माझा तुम्हाला प्रश्न आहे, शेतामध्ये त्याच माणसाला आणि त्याच बाईला जास्त काम असतं, जी बाई प्रामाणिकपणे काम करते तिला. खरंय की नाही? बोला पटकन. त्याच माणसाला जास्त काम राहतं, जो माणूस प्रामाणिकपणे, त्याच माणसाला लोक निवडून देतात जो माणूस प्रामाणिकपणे, खरंय की नाही? प्रामाणिकपणे काम करणारा माणूस पाहिजे, तो सगळ्याच्या मनावर राज्य करत असतो. पहा बरं महिला मंडळ, तुम्हाला प्रश्न आहे माझा, स्वतःच्या शेतामध्ये रोजानं नाही, स्वतःच्या शेतात काम करायला गेल्यावर दिवसभरात तुम्ही सकाळी किती वाजता जाता शेतात? 7:30ला. कांदे लावता ना आपल्याकडं, कांद्याचं जास्त पीक आहे इकडं. कांदे शेतामध्ये किती वाजता जाता? सकाळी किती वाजता? 7, 7:30, 9ला. रोजानं नाही, स्वतःच्या शेतात 9ला, जास्तीत जास्त 9, बरोबर. रोप उपटायला अगोदर जावं लागतं ना तुम्हाला. बरं मला सांगा, स्वतःच्या शेतात काम करायला गेल्यावर दिवसभरात किती वेळा पाणी पिता आणि किती वेळा जेवण करता? बोला राधा का? ताण बुकळते का? हो रामभाऊ, ते यांना ताण बुकळते. आणि दुसऱ्याच्या शेतात रोजानं जाऊ द्या बरं कांदे लावायला, 4 बाया 5 घागरी पाणी पितात. किती बाऱ्या बसतील जाग्यावर सांगता येत नाही अजिबात. का? प्रामाणिकपणे काम करावं लागल. काही एवढ्या बदमाश आहेत, कांदे लावतात, काही फक्त कांदे वरून टोचतात, ते नंतर पाण्याच्या लोट्यानं वाहून का जाईना, पण फक्त लावायचं काम काऊन तर पात रिटर्न आम्हाला. आता प्रामाणिकपणे काम करणे हाच खरा परमार्थ आहे, दुसरा परमार्थ करण्याची गरज नाही. आणि जगद्गुरु तुकोबारा सांगतात, आमच्यासाठी माझी मज झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा घेतलाचे, किंवा अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा आभाळा एवढी ज्यांची उंची अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबार आहे. एवढंच नाही, तुका राम आणि नाम घेता कापयम, ज्यांचं नाव घेताच यमाच्या अंगालाही कंप सुटावा हे सामर्थ्य ज्यांच्यामध्ये, त्यांना म्हटलं जातं जगद्गुरु तुकोबार आहे. अशाच तुकोबारांकडे काही साधक मंडळी साधकांना विचारलं, महाराज तुम्ही म्हणता आपण आपलं हित जागलं पाहिजे, हिताच्या ठिकाणी जाग राहिलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबार म्हणतात हित जागणं म्हणजे काय? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, होय होय वार करी, पाहे पाहेरी पंढरी. पंढरपूरला जावं का एकदा तरी? परमार्थ संसार करत असताना, प्रपंच करत असताना पंढरीशी जारे आल्या नव संसारा. दिनाचा सोयारा पांडुरंग, वाट पाहि भेटेची पाही उभा भेटेची आवडी. जगद्गुरु तुकोबार म्हणतात, जो हिताच्या ठिकाणी जागा आहे, धन्य माता पिता तयाचे. अभंगाचं पहिलं चरण. बुद्धि
आमचे परिसरातले आहेत प्रवीण दादा खरात आमच्या शेजारी राहतात. खूप सुंदर आवाज आहे, खूप सुंदर मृदंगही वाजवतात. म्हटलं चला आज आहे कीर्तन, जाऊया घेऊन. गायक होते का नव्हते मला माहिती नव्हते म्हणून घेऊन आले. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आपुलिया हिता जो असे जागता, जो आपलं हित जागतोय, धन्य माता पिता तयाची या, त्याच्या आईवडिलांना धन्यता दिली जाते. पण हिताच्या ठिकाणी जागा राहायचंय. प्रत्येकाचं हित वेगळं आहे. कुणाचं लेकरांमध्ये, कुणाचं सुनांमध्ये, कुणाचं गाड्यांमध्ये, कुणाचं बंगल्यांमध्ये, कुणाचं जमिनीमध्ये, प्रत्येकाचं हित वेगळं आहे. पण खरं हित आहे कशामध्ये मला तुम्हाला सांगायचंय. सगळेजण अगदी डोळे उघडे ठेवून माझ्याकडे पाहत आहेत. याचा अर्थ समजू का तुम्ही सगळेजण जागे आहात? बोला पटकन. जाऊ का घरी? नाही ना, समजू का जागे आहात म्हणून? समजू. तसं म्हणावं तर काही जणांना डोळे उघडे ठेवून झोपायची सवय असते. डोळे उघडे ठेवून झोपतात. पहा, झोपीचे लई प्रकार आहेत. मला सांगायचंय काय, तुम्ही डोळे उघडे आहेत पण जीवनाचं हित आहे कशामध्ये हे जर समजत नसेल तर जागे असून देखील आपण झोपल्यात जमावत. हिताच्या ठिकाणी काय हित? हित ते करावे देवाचे चिंतन, करुणिया मन शुद्ध भावे. हित ते करावे देवाचे, करुणिया मन. मनच का शुद्ध करायचंय? महिला मंडळी देहाने इथं बसलायत. तुमचं मन जर शेतात जाऊन कांदे उपटत असेल तर उपयोग आहे का काही? इथं बसून मन शेतात गेला असेल आणि यांचं मन जर कांद्याच्या गोण्या घरात घेऊन येत असेल तर उपयोग नाही काही. किंवा लासूरच्या मार्केटला नाही ना. देहाने इथं बसून उपयोग नाही. मन हे चंचल चपळ, जाता येता म्हणून मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपी संसाराने नाही. मनरूपी पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करावं लागेल. हित आहे कशामध्ये? हित ते करावे देवाचे चिंतन. चिंतन करायचंय का? त्याचं उत्तर आहे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट. भगवंताचं नामच चिंतन केल्यावर संकट नाही येणार. आणि जरी संकट आली त्याचं निवारण करणारा भगवान परमात्मा असेल. नामस्मरण करायचं. का करावं नामच चिंतन? इथे उत्तर तुम्हाला सांगते. पहा, आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये जेवढे काही कीर्तनकार आहेत, गायक वादक, सर्व गुणीजन मंडळी वारकरी संप्रदायातील 25-25, 30-30 लाखाच्या गाडीमध्ये फिरतात. रात्रंदिवस त्यांचा प्रवास चालू असतो. पण कोणाच्या केसालाही धक्का लागत नाही का? त्याचं उत्तर माऊली ज्ञानोबारायांनी दिलंय. नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रे. कोणताच काळ घात करत नाही, पण अगोदर नारायण हरी भगवंताचं नामचिंतन करावं लागेल. नामस्मरण करायचंय का? माऊली ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञान देव पुसे निवृत्तीसी चाड गगनाहुनी वाढ. ऐसा नामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा. घेता पर्वत जळते पापाचे, 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 पर्वत जळते महिमा
पर्वत जळते घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे ऐसा नामाचा महिमा तीच नाम मुखामध्ये नसेल तर नामाविन मुख आणि सर्पाचे ती बीड मुखही नाही तोंडही नाही सापाचं बीड आहे नामचिंतन करायचं जीवनामध्ये मला तुम्हाला सांगायचंय हित आहे त्याच्यामध्ये म्हणून प्रत्येक माणसाला हित समजलं पाहिजे पहा आज आपण पाहतो अगदी जरांगे पाटलांनी उपोषण मागं घेतलं होतं बरोबर माणसानं कायम लक्षात ठेवायचं पहा एखादा वाहक जर 5 पावलं मागं येत असेल तर भिलान घाबरला म्हणून मागं येत नसतो वाघानं परत ढाण्या वाघानं परत महाराष्ट्र दौरा चालू केलाय पण वाघाला काहीतरी पुढं मोठी झडप घ्यायची असते म्हणून मागं येतो सांगितलंय सर्व शेतकरी बांधवांना सर्व समाजाला 24 तारखेपर्यंत सगळ्यांनी स्वतःचे शेतातले काम आवरून घ्या आणि एकदा का 24 तारखेलाही आपल्याला आपला शब्द नाही भेटला तर सगळ्यांनी मुंबईला जाऊन धडकायचंय कुठं तेव्हा फक्त एवढंच आलं 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 गड्यानो भगवा वादळ आलं चला काय वाजवा सगळ्यांनी हात वरती घ्यायचे सगळ्यांनी हा चला आला 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 गड्यानो भगवा वादळ आलं आला 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 गड्यानो भगवा वादळ आला 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 गड्यानो भगवा वादळ आला 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 गड्यानो भगवा वादळ सगळ्यांनी हात वरती घ्यायचे सगळ्यांनी कट्ट्यावर या छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा ज्याला वाटते प्रत्येकाने हात वरती भगवा मनमय प्राण आम्हाला भगव्याची टाळी वाजवा एकदा वा वा अशी पाहिजेत माणसं चला उठा रे उचला भगवा दैन्याता संपला सार दैन्याता संपलं आलं 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 गड्यानो भगवा वादळ आलं वादळ घेऊन जायचं कुठं मुंबईला छत्रपती शिवाजी महाराज सांगायचे मावळ्यांना 4 महिने शेतातली कामं आटपून घ्या मोहिमेवर जावं लागणार आहे जरांगे पाटलांनी सांगितलंय 24 तारखेला आपला शब्द आपला हक्क आपल्याला नाही मिळाला तर आपल्यालाही मोहिमेवर जावं लागणार आहे मुंबईला प्रत्येक माणसानं तयार राहायचंय पान जेवढे अगदी मराठ्याचं असं नाव घेतलं की रक्त सळसळ केलं पाहिजे माणसाचं थंड रक्तावर नाही बसायचं इथं रक्त सळसळ केलं पाहिजे प्रत्येक माणसाला समजलं पाहिजे तो माणूस एवढा आत्यापिठावर उरतो स्वतःच्या जीवाचा समर्पण करून टाकलाय आपल्याला काय कमतरता आहे काहीच कमी नाही कोणत्याच गोष्टीची तो माणूस एवढा करू शकतो आपण किती करू शकतो
तुम्ही दाखवून दिलंय. कारण एवढ्या वैभवामध्ये परमार्थ करतायत, एवढ्या वैभवामध्ये प्रत्येकाच्या माणसामध्ये काहीतरी मनामध्ये तळमळ आहे म्हणून तुम्ही आलायत ना. कामं नाहीत का प्रत्येकाला? सगळ्याला काम आहेत, पण प्रत्येक जणांनी सगळे कामं बाजूला सारलेत. आताच फक्त दुसरं काहीच नाही, एकच मिशन. काय? मराठा. फक्त आरक्षण पाहिजे आम्हाला, काहीच नाही पाहिजे दुसरं. प्रत्येक माणसाला हित समजलं पाहिजे. आज आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज हिताच्या ठिकाणी जागे होते. आज आपल्या दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकामध्ये नथ आणि पुरुषांच्या ओठावर विशी कुणामुळे असेल तर महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे. पहा, दुसरं तिसरं कोणी नाही. का? राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी तसे संस्कार लावले म्हणून अवघा महाराष्ट्र म्हणतोय आज एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी प्राण झेलले आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर, प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. ऐका, प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. प्रत्येक माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचा एकच विषय, एकच हेतू होता. प्रत्येक रहितेच्या चेहऱ्यावरती आनंदाने हसू उमललं पाहिजे, एवढाच विचार फक्त. हाच विचार पूर्ण करायचा आहे. आज एवढ्या समाजानं प्रत्येक मावळा छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार व्हायचा. अवघा महाराष्ट्र जरांगे पाटलांच्या पाठीमागे उभा आहे. प्रत्येक सभेला कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये ठेवा, पण कोणताच माणूस स्वतःच्या जीवाचा विचार न करता फक्त जरांगे पाटलांवरती विश्वास टाकून तिथपर्यंत आलाय. दुसरं तिसरं काय नाही, फक्त विश्वास हा शब्द महत्वाचा आहे. पहा, प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर, प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर, राजावर. छत्रपती शिवाजी महाराज की माझ्या राजाचं नाव गाजतंय या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणा म्हटले होते का मी तुम्हाला? पण आपोआप वाक्य बाहेर येतं, हीच ती क्रांती आहे. दुसरी क्रांती करण्याची गरज नाही. त्यांच्यासाठी म्हटलं पाहिजे धन्य माता पिता तयाचे. तुम्हाला एक उदाहरण सांगते. पहा, छत्रपती शिवाजी महाराज तर हिताच्या ठिकाणी जागे होते, पण शिवाजी महाराजांचे मावळे त्यांच्यापेक्षा 2 पावलं पुढे असायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका मावळ्याचे कोपरापासून हात आणि गुडघ्यापासून पाय तुटले. छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं त्या मावळ्याला भेटण्यासाठी जायचंय. त्याच्या झोपडीवरती गेले आणि पाहिलं तर त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं होतं, रडत होता. महाराज म्हणतात, का रे, तुझ्या तलवारीचं नाव, तुझ्या डोळ्यात पाणी, तुझ्या तलवारीचं नाव भवानी आणि तुझ्या डोळ्यात पाणी कसं काय? मान्य आहे मला, माझ्यामुळे तुझा प्रपंच तू उघडा पडलाय, तू आता रस्त्यावरती आलाय, तुझ्या लेकरांना तू व्यवस्थित पाहू शकत नाही, सांभाळू शकत नाही, कोणतंच काम तुझ्याच्यानं होणार नाही. रडतोयस का? तू दुःख वाटतंय का तुला? तुला काय पाहिजे तर माग. तू उत्तर फार सुंदर देतोय. राजा, हात तुटले म्हणून रडत नाही, राजा पाय तुटले म्हणून नाही रडत नाही, हात आणि पाय तुटलेत याच्या मला वेदना होतात यासाठी रडत नाही. ऐका ना राजा, एकाच गोष्टीसाठी डोळ्यात पाणी आहे, एकाच गोष्टीसाठी रडतोय. या महाराष्ट्राचा राजा माझ्या झोपडीत आला असताना देखील त्याला मुजरा करायला मला हात शिल्लक नाही, याचं दुःख वाटतंय राजा म्हणून मी रडतोय. दुसरं तिसरं रडण्याचं कारण काही नाही. सांगायचंय काय, हिताच्या ठिकाणी जागे होते, त्यांच्यासाठी म्हटलं पाहिजे धन्य माता पिता दयाच्या. जरांगे पाटलांनी स्वतःचं हित जगले. जन्माला आलोय ना,
समाजाचं आहे, समाजासाठी जगायचंय, समाजासाठी मरायचंय, हिताच्या ठिकाणी जागे आहेत. त्यांच्यासाठी म्हटलं पाहिजे धन्य माता पिता तयाच्या.